नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो, तुम्ही सर्वजण खूप आनंदी आणि सुखात असणारच, कारण आपल्या पाठीशी आपली गजानन माऊली आहे आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे आणि त्यांची छत्रछाया आपल्याला नेहमीच आनंदी ठेवते. हा माझा विश्वास आहे, कारण आपले बाबा म्हणजे ब्रह्मांड नायक आपल्यासोबत आहेत. आपल्याला चिंता करायची काहीही गरज नाही. आणि तुम्ही सर्वजण म्हणताच आहेत की ताई, तुम्ही खूप खूप नशीबवान आहात. तर मी पण तुम्हाला हेच सांगेल की खरंच मी खूप नशीबवान आहे आणि मागच्या जन्मी मी खरंच खूप मोठं काहीतरी पुण्य केलेलं असावं, म्हणून माझ्या बाबांची मला एवढी साथ आहे आणि त्यांची सोबत आहे. आणि तुम्ही माझे अनुभव ऐकता आणि तुम्ही बघता की खरंच मी कोणती पण छोट्यातली छोटी गोष्ट जरी मी मनात आणली की मला असं करायचं होतं, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही आणि मी विसरून जाते की खरं मला असं असं वाटलं होतं, मला असं करायचं होतं. पण माझे बाबा माझी ती छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण करतात. मी खरं तुम्हाला सांगते, मी जे मनात आणावं आणि माझ्या बाबांनी ते पूर्ण करावं असंच माझ्यासोबत होतं. आणि मी तुम्हाला अनुभव सांगते, तुम्ही पहा माझे अनुभव की खरं तुम्हाला म्हणजे एवढं असं आश्चर्यचकित करणारे सर्व अनुभव आहेत की म्हणजे जे शक्य नाही अशा गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत. कधी कधी खरंच वाटतं. आणि तुम्ही बघता ना, म्हणजे मी कोणत्याच गोष्टीचा कधीच विचार करत नाही, कारण माझे बाबा माझ्यासोबत आहेत. आणि कधी माझ्या कोणती गोष्ट मनात येऊन जाते आणि माझे बाबा ती गोष्ट माझी पूर्ण करतात. म्हणजे कल्पवृक्ष जे माझ्यासोबत आहे, मी कल्पना जरी केली तरी ते माझ्यासोबत होतं. असे माझे बाबा आहेत. आणि माझा तुम्हाला एक मी अनुभव सांगणार आहे आणि हा अनुभव खरंच खूप अविश्वसनीय आहे. आता तुम्ही पहा, यातून तुम्हाला काय घेता येईल आणि कसं हे करता येईल. म्हणजे असं माझ्यासोबत, आणि खरंच मी तुम्हाला सांगते, मी दिवसभर घरात असते आणि प्रत्येक वेळेस मला माझ्या बाबाचं अस्तित्व जाणवतं. आता तुम्ही माझे अनुभव ऐकता, बाबा मला बोलले, खरंच म्हणजे मी एवढं एकाग्रता त्यांच्यासोबत, माझी एवढी एकाग्रता वाढते की मी माझ्या बाबाशी माझा संवाद साधल्या जातो. माझे बाबा मला बोलतात, मी जे जे म्हणायले ना, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही आता माझ्यासोबत काय काय घडतं. एवढे माझे बाबा माझ्यासोबत असतात आणि त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे माझ्यासोबत. आणि मी असं नाही म्हणणार तुम्हाला की म्हणजे मी त्यांचं करते नाही, लहानपणापासूनच माझ्यासोबत असं होत आलेलं आहे. म्हणजे पहिल्यापासूनच माझ्या डोक्यावर त्यांचा आशीर्वाद आहे. आणि माझी बाबावर भक्ती कशी जडली आणि कसं काय झालं हे मी तुम्हाला, मलाच आठवत नाही की कशी मी बाबांची एवढी भक्त झाले. आणि बाबाशिवाय आता मला काहीच दिसत नाही. सारखं बाबा बाबा बाबा. आणि जे माझ्या जवळचे आहेत ते मला असं म्हणतात पण की लोक तुला वेडी म्हणतील की तू सारखं बाबा बाबा. आणि मी खरंच त्यांना पण हेच सांगते आणि तुम्हाला पण मी हेच सांगल की खरंच मला आवडेल. मी बाबाच्या भक्तीत वेडी झाले ना, आणि मी आहेच बाबाच्या भक्तीत, मी पूर्ण वेडी आहे. मी कोणी मला भेटायला आलं, कोणी माझ्याकडे आलं, मी थकत नाही हो त्यांचं कौतुक सांगता सांगता. मी माझ्या बाबांचं, मला कळत नाही समोरचं काय विचार करत असेल, काही नाही, पण मी खरंच वेड्यासारखं माझ्या बाबाची महती सांगत असते, प्रत्येकाला सांगत असते, कारण माझ्यासोबत घडतं तसं. आणि अजून पण पहा तुम्ही, मी तुम्हाला एवढे अनुभव सांगितले. मी कोणत्याच व्हिडिओत तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, का शेअर करा, मी ही कोणतीच गोष्ट तुम्हाला बोललेली नाही आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले, माझ्या भक्ती तुम्हाला आवडली, माझे बाबा तुम्हाला आवडली, बस. आणि असंच हे करून तुम्ही माझ्या चॅनलला एवढं हे केलं, प्रोत्साहन दिलं, एवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, आज माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि हे सगळं तुमचं. आणि
तुम्हाला तुमच्यावर अपेक्षा ठेवण्याच्या पहिले मला माझ्या बाबांवर विश्वास होता. हेच मी 2 शब्दात तुम्हाला सांगेल की मला माझ्या बाबांवर विश्वास होता आणि याच्या मागं माझा कोणताच हेतू नव्हता. फक्त माझा एकच हेतू होता की माझे बाबा काय काय करू शकतात, कशी कशी साथ देऊ शकतात आणि भक्तांसाठी काय काय करू शकतात, हे फक्त प्रत्येकापर्यंत पोहोचावं एवढाच माझा निस्वार्थ हेतू आहे. आणि माझ्या बाबाचा प्रसार व्हावा. आणि माझे बाबा खरंच खूप लोक परेशान असतात, दुःखात असतात, तेव्हा त्यांना सर्व मार्ग बंद होते आणि निराश हताश होऊन ते बसतात. तेव्हा त्यांना एक आशेची किरण त्यांच्या मनात जागी व्हावी की खरंच बाबा असे चमत्कार करतात आणि त्यांचा विश्वास बाबांवर वाढावा आणि त्यांना एवढा मोठा आशेचा सूर्यच भेटावा, एवढीच माझी इच्छा असते. आणि खरं मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगते की हे चॅनल फक्त बाबांचं आहे आणि हे बाबांचं राहील. इथून जेवढी मला काही अर्निंग होईल, जेवढं मला काही भेटेल ते मी बाबांच्या चरणीच अर्पण करणार आहे. हा माझा निस्वार्थ हेतू आहे आणि मी तुम्हाला हे प्रामाणिकपणाने सांगते. हे चॅनल माझं किती मोठं हो काही हो, मी थोडी पण इथं मी काहीच इथं मोह करणार नाही कोणत्याच गोष्टीचं. कारण माझ्या बाबांनी मला एवढं दिलेलं आहे ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. सगळ्यात मोठं तर त्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि माझी भक्ती खूप निस्वार्थी आहे. मला कोणत्याच गोष्टीचा मोह नाही आहे. मला फक्त माझ्या बाबांबद्दल सांगायला खूप आनंद वाटतो. आणि तुम्ही जेवढं सहकार्य करताल यात तुमचा पण पुण्याचाच वाटा आहे. कारण हे जर माझे व्हिडिओ तुम्ही शेअर केले आणि माझे अनुभव प्रत्येकापर्यंत पोहोचले, खरंच त्यांना भक्ती काय असती हे कळल आणि गजानन बाबा काय काय करू शकतात आणि खरंच ते त्या परिस्थितीतून जात असतील तर त्यांना पण खूप मदत होईल. एवढाच माझा हेतू आहे बस. आणि माझ्या बाबांनी मला खरंच खूप काही दिलेलं आहे. पहिली गोष्ट ते माझ्यासोबत आहेत, त्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे. त्यांनी एवढी छान फॅमिली दिलेली आहे. माझे आई वडील बहीण भाऊ जेवढे माझ्या आजूबाजूला लोक आहेत तेवढे सर्व खूप चांगले आहेत ते आणि त्यांनी मला एक माणूस म्हणून चांगलं बनवलं आहे, एक व्यक्ती म्हणून चांगलं बनवलं आहे. मला खरंच यातच खूप खुशी आहे. माझ्या बाळांवर यांचा बाबांचा असाच आशीर्वाद आहे. माझी मुलं खूप संस्कारी आहेत, यातच मला समाधान आहे. मला आता खरंच काहीच नाही पाहिजे. बस माझे बाबा माझ्यासोबत आहेत. आणि तुम्हाला एक सांगते, माझा अनुभव खूप वर्ष झाले मला असा आशीर्वाद आहे बाबांचा की मला प्रत्येक पुढे काय होईल हे मला प्रत्येक गोष्ट स्वप्नात बाबा दाखवतात. आता तुमचा याच्यावर विश्वास बसेल न बसेल मला माहीत नाही, पण ही गोष्ट मी माझ्या बाबांसमोर तुम्हाला सांगते की प्रत्येक गोष्ट मला पुढे काय होईल हे सर्व मागच्या 2 वर्षापर्यंत तरी पूर्ण जशास तसं दिसत होतं आणि पुढे काय घडणार आहे हे मला अगोदरच कळत होतं. हा आशीर्वाद होता माझ्यावर माझ्या देवाचा. तर आता मी तुम्हाला सांगते, माझी चुलत नणंद आहे, तिच्या लग्नासाठी पाहुणे तिला पाहायला आले आणि त्यांनी घरच्या घरीच असं सगळं ठरलं वगैरे, पाहुणे येऊन गेले आणि ते लग्न ज्यावेळेस जमलं पण नव्हतं त्यावेळेस मला इकडं स्वप्न पडलं. तिला आता ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण ज्या व्यक्तीसोबत हे घडलं माझ्या चुलत सासूबाई, त्यांना माहिती आहे हा किस्सा. तर मला पहिलेच स्वप्नात दिसलं आणि कुठलं स्थळ, कुठले पाहुणे वगैरे सर्व. आणि मी त्यांना कॉल करून हे पण सांगितलं की काकू मला असं स्वप्न पडलं, पण त्या हसत होत्या. त्यांना माहीत नव्हतं की त्यांना वाटलं की मला कुठून तरी कळालं असेल म्हणून मी त्यांना असं बोलले. मग नंतर त्यांनाही माहीत झालं
आणि असं स्वप्न मला पडलं की कुठलं स्थळ, तिचं लग्न आणि खरंच लग्न जमलं. आणि अशा प्रत्येक गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या. आणि मग नंतर असं झालं की वाईट पुढे काय होणार आहे हे पण मला दिसायला लागलं. आता मी तुम्हाला सांगते कोरोनाच्या पिरियडमध्ये आमच्या नात्यात एक आमच्या सासूबाईचे लांबचे भाऊ, मी त्यांना कधीच पाहिलेलं नव्हतं, त्यांच्याबद्दल मला काहीच माहीत पण नव्हतं. आणि त्यांचं म्हणजे ते वारले त्यावेळेस मला स्वप्नात पहिलेच, म्हणजे ते जायच्या अगोदर मला ते स्वप्नात दिसले, त्यांचा फोटोसहित, आणि त्यांना हार घातलेला असं मला स्वप्न आलं. आणि नंतर 2-3 दुसऱ्याच दिवशी मी स्टेटसवर त्यांचा, म्हणजे बऱ्याच नातेवाईकांनी फोटो ठेवला होता, ते पाहिलं त्यांचा आणि तसाच फोटो. आणि तेच त्यावेळेस मात्र मी खूप घाबरले आणि मी बाबाला एकच विनंती केली की बाबा, मला हा असा आशीर्वाद तुम्ही देऊ नका. मला खूप म्हणजे चांगलं स्वप्न पडलं तर खुशी होत होती, आणि असं वाईट काही स्वप्न पडलं तर माझ्या मनात कायम तेच भीती राहत होती. म्हणून मी बाबांना नाक घासून मी हे केलं, बाबा मला असा आशीर्वाद तुम्ही नका देऊ, बाबा मला असं काही दिसू देऊ नका, मला खूप भीती वाटते. मग तेव्हापासून आणि बाबांनी माझं ऐकलं. पण पुढे मला नंतर मग काहीच कळत नव्हतं. आणि अजूनही मी तुम्हाला सांगते, मी जे तोंडातून काढू, आणि मी कोणासाठी पण चांगलंच काढते, कोणासाठी पण मी चांगलंच बोलते, आणि ते पण माझे शब्द खरे होतात. हे पण मी तुम्हाला सांगते, ही गर्वाची याची भावना नाही. मी एवढंच सांगेल की माझ्या तोंडून बाबा बोलतात. मी माझं कुणी असू द्या, मी प्रत्येकाबद्दल चांगला विचार करते. माझ्याबद्दल कोणी काही हे करू, आणि त्या व्यक्तीला पण माहिती आहे की मी कोणासाठी काय नवस बोलले आणि ते माझे नवस कशा पद्धतीनं खरे होतात. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी, बस बाकी काही नाही. बाबाची एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यासोबत आहे, आणि मी जे बोलल ते खरंच खरं होतं. मी माझ्या बाबतीत पण बोलू द्या ते की खरं, आणि माझा तो कॉन्फिडन्स असतो, तो विश्वास असतो, तो स्वतःवर नसतो, तो फक्त बाबांमुळे आहे, आणि ते माझं खरंच खरं होतं. आणि अशी मी माझ्या बाबांची वेडी भक्त आहे. आता कोणी मला वेडं म्हणा, काही म्हणा, मला खरंच काही त्याच्याशी फरक पडत नाही. पण खरंच मला खूप खुशी आहे. आणि तुम्ही मला म्हणता की ताई, तुम्ही एवढे छान दिसता, तुमच्या तोंडावर एवढा ग्लो आहे. आणि खरंच मी एवढंच सांगेल, ते फक्त माझ्या भक्तीचं तेज आहे. माझ्या बाबाची जी भक्ती आहे त्याचं तेज माझ्या चेहऱ्यावर आहे. आणि तुम्ही मला विचारता, तुम्ही केसांसाठी काय करता, स्किनसाठी काय करता, कसं मेंटेन ठेवता, तर हे चॅनलवर मी त्या कोणत्याच गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. कारण हे चॅनल फक्त माझ्या बाबांचं आहे. माझं दुसरं एक चॅनल आहे संगीता हेअर ऑइल म्हणून, तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचे सबस्क्रायबर खरंच जास्त वाढले ना, मी तुम्हाला वेट लॉस, हेअरचे आणि स्किनच्या पूर्ण रुटीन मी तुम्हाला सांगत जाईल, कशी काळजी घ्यायची, आणि रेमेडी पण मी त्या चॅनलवर तुम्हाला सांगेल. पण हे चॅनल फक्त आणि फक्त माझ्या बाबांचं आहे. याच्यावर मी माझ्या ऑइलचं पण तुम्हीच मला विचारलं म्हणून मी एक व्हिडिओ ऑइलचा शेअर केला होता, ऑइलच्या माहितीसाठी. पण बाकी मी या चॅनलवर काहीच शेअर नाही करणार. बाकी तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला पाहिजेच असेल तर. मी तुम्हाला सर्व स्किन केअर, हेअर केअर रुटीन आणि वेट लॉसचे पण मी बरेच तुम्हाला रेमेडीज वगैरे सांगेल, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहील. तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. संगीता हेअर ऑइल असं माझ्या त्या चॅनलचं नाव आहे. तर तुम्हाला त्याच्यावर सर्व माहिती भेटेल. इथे मी जास्त तुम्हाला काहीच सांगणार नाही. इथे फक्त भक्ती आणि गजानन महाराज हे याच कारणासाठी हे फक्त चॅनल आहे. आणि या चॅनलवर आपण बाबांसाठी काय काय करू शकतो आपण, हे तुम्ही मला सांगू शकता. मी अजून काय करावं, तुम्हाला कोणती माहिती द्यावी, यावर आपण नक्कीच बोलू शकतो. आणि मला खरंच आवडेल की आपण बाबाचा प्रसार करू, बाबाबद्दल बोलू. आणि अजून काही तुम्हाला माहिती माझ्याकडून पाहिजे असेल तर मी नक्कीच या चॅनलवर तुम्हाला सांगेल, आणि तुम्ही तसं मला सांगत जा.
गण गण गणात बोते. आणि हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला, म्हणजे माझ्या बाबतीत अजूनही तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मी देईल. भक्ती कशी करावी, माझी भक्ती कशी आहे हे पण मी तुम्हाला सांगल. माझा अनुभव पण तुम्ही ऐका. आणि माझं बाबाशी असंच नातं आहे. मी बाबाची खरंच खूप वेडी भक्त आहे. गणगण गणात बोलते, गजानन महाराज की जय.